रेल्वेची वाहतूक जी आहे ती आता विस्कळीत झालेली आहे। त्यामुळे कामावरून परतणाऱ्या नोकरदारांचे चांगलेच हाल झालेले आहे। या ठिकाणी आपण पाहतोय सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे ही वाहतूक जी आहे ती विस्कळीत झाली असल्याची माहिती मध्य रेल्वेचे सीपीआरओ स्वप्नील नीला यांनी काही वेळापूर्वी साम टीव्हीला दिलेली आहे। त्यांच्यासोबत आपण फोनवरून संवाद साधलेला होता आणि यावेळेस त्यांनी ही माहिती दिली। तर आता कामावरून मोठ्या संख्येने नागरिक जे आहेत ते घरी परततील आणि त्यावेळेस अचानक ही वाहतूक विस्कळीत झाली असल्याने त्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागेल। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून। सचिन, आपण बघतोय साधारणतः अर्ध्या तासाचा कालावधी जो आहे तो उलटलेला आहे, अजूनही वाहतूक जी आहे ती सुरळीत झालेली नाही आहे। काय अपडेट मिळते, कधीपर्यंत वाहतूक सुरळीत होईल, कारण मोठ्या संख्येने नोकरदार आता बाहेर पडणार आहेत? नक्कीच गर्दीचा वेळ आहे आणि अद्यापही मध्य रेल्वेची वाहतूक ही सुरळीत झालेली नाहीये। जवळपास तासभरापासून मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडतोय आणि त्याचा फटका हा मध्य रेल्वेच्या सेवेला बसलेला आहे। आपण बघतोय की अनेक ट्रेन ज्या आहेत त्या ट्रॅकवरती उभ्या आहेत। अनेक ट्रेन सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने अडकलेल्या आहेत, तर लोकलसह याचा फटका हा एक्सप्रेस ट्रेनना देखील बसल्याचं आपल्याला दिसून येते। अनेक ट्रेन या सध्या दोन प्लॅटफॉर्मच्या मध्येच अडकलेल्या आहेत। सध्या गर्दीची वेळ, अनेक लोक मुंबईकर आता सध्या ऑफिसमधून सुटून घरी जाण्याच्या मार्गावर आहेत आणि असं असताना अशावेळी मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाल्याने त्याचा फटका हा मुंबईकरांना बसणार आहे। निश्चितच, मात्र यामागचं नेमकं कारण काय आहे या संदर्भात काही माहिती सचिन मिळाली आहे का? अद्याप रेल्वेकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाहीये, पण आपण बघतोय की मुंबईमध्ये सध्या सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस कोसळतो आणि त्यामुळे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे रेल्वे सेवा कोलमडली असू शकते, अशी शक्यता सध्या वर्तवली जाते। सचिन, मात्र कुठल्या मार्गावरती मध्य रेल्वेवरती वाहतूक विस्कळीत झाली आहे हे तर माहिती आहे, मात्र कुठल्या स्थानकादरम्यान वाहतूक बंद आहे या संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच आपण बघतोय की अनेक मध्य रेल्वेच्या अनेक स्टेशनमध्ये आपण बघतोय की गाड्या थांबलेल्या आहेत, पुढे सिग्नल न मिळाल्याने अनेक गाड्या आपण बघतोय की ट्रॅकवरती अशा थांबलेल्या आहेत। लोकल आणि त्यासह ज्या एक्सप्रेस ट्रेन आहेत त्या देखील आपण बघतोय की अनेक प्लॅटफॉर्मवरती ट्रॅकवरती थांबलेल्या आहेत आणि प्रवाशांना कोणती माहिती न मिळाल्याने त्यांना कोणती सूचना न देण्यात आल्यामुळे प्रवासी देखील व्यथित झालेले का त्यांना त्रास होत असताना आपल्याला दिसून येतोय। निश्चितच धन्यवाद सचिन दिलेल्या सर्व अपडेटसाठी। पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे, तर आपण ही दृश्य बघू शकतोय। घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झालेले आहेत, मोठ्या संख्येनं गर्दी यावेळेस नागरिकांनी रेल्वे स्थानकावरती लोकल स्थानकावरती केली असल्याचं आपण बघतोय। तर मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली असल्याची माहिती मिळते। साधारणतः कधीपर्यंत ही वाहतूक सुरळीत होईल या संदर्भात काही अपडेट अजून मिळालेली नाहीये, मात्र गेल्या काही वेळापासून संपूर्ण मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पावसानं आता सुरुवात केलेली आहे आणि पुढचे काही तास साधारण 3 ते 4 तास वादळी वाऱ्यांसह सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज आहे। तर 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगानं हे वारे वाहण्याचा अंदाज आहे। पावसामुळे रेल्वे वाहतुकीला जोरदार फटका बसलेला आहे आणि त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी चाकरमान्यांनी केली असल्याचं आपण बघतोय। तरी वेळ खरं तर 5:15 साधारणतः वाजताय आणि मोठ्या प्रमाणात ऑफिसेस जे आहेत ते यावेळेस सुटत असतात आणि मोठी गर्दी मुंबईमध्ये रेल्वे स्थानकांवरती आपल्याला या कालावधीमध्ये बघायला मिळत असते आणि यामुळे यावेळेत रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असल्यानं नागरिकांना मोठा फटका त्रास सहन करावा लागतोय।